हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 यामधील ऑडिट, तर ऑडिटमधील चॅप्टर फर्स्ट चेकिंग, व्हाउचिंग अँड ऑडिट रिपोर्ट, तर यामधील आपण पूर्ण डेफिनेशन, मीनिंग, डेफिनेशन, व्हाउचर हे आपण पाहिलेले आहेत पार्ट 1मध्ये. तर आज पार्ट 2मध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ व्हाउचिंग हे काय आहेत तर ते आज आपण पाहणार आहोत. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवरती भेटत राहतील. तर पहा, आपण पार्ट 1मध्ये मीनिंग घेतलेलं होतं, डेफिनेशन घेतलेली होती आणि व्हाउचर्स पाहिलेले होते. ठीक आहे, तर आज आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ व्हाउचिंग, तर ऑब्जेक्टिव्ह काय काय आहेत तर ते आज आपण घेणार आहोत. तर बघा, आपण लास्ट लेक्चरमध्ये व्हाउचिंग म्हणजेच काय हे पाहिलं होतं. तर काय होतं व्हाउचिंग म्हणजे, तर जे काही हिशोब पुस्तकं आहेत तर त्या पुस्तकातील नोंदीची अचूकता सिद्ध करणे खूप उपयुक्त आहे. ठीक आहे, तर हे त्या व्यवहाराबद्दल देखील सूचित करते जे खात्यांच्या पुस्तकामधून वगळण्यात आले आहे. व्हाउचिंग म्हणजे मूळ नोंदीच्या पुस्तकामध्ये दिसणाऱ्या वस्तूची सत्यता तपासणे. ठीक आहे, तर ऑब्जेक्टिव्ह व्हाउचिंग, तर याचा अर्थ तुम्हाला समजला असेल. व्हाउचिंग म्हणजे काय आपण मागच्या लेक्चरपासून बघितलेला आहे. तर ऑब्जेक्टिव्ह ऑफ व्हाउचिंगमध्ये तर प्रमाणनाचे उद्देश काय काय असतील तर ते आपण आज पाहणार आहोत. तर पहा, मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ व्हाउचिंग इज टू फाइंड आउट द रेग्युलरिटी और irregularity of transaction, frauds and errors. It means to provide an entry of the account record with documentary evidence as well as to see that transaction has been properly authorized and recorded in the books of entry. Regularity means maintaining a record and performing the work complies with the rules, regulation and law, but irregularity means doing the work crossing to the line of rules, regulation and laws. The act of establishing the accuracy and authenticity of entries in the books of account is called as vouching. Vouching is considered to be the essence of auditing, and therefore the auditor should be very careful while vouching. तर इथे आपल्याला सांगितलेलं आहे की प्रमाणनामध्ये लेखा पुस्तकातील नोंदी, त्या नोंदी ज्या कागदपत्रांच्या आधारे करण्यात आल्या आहेत तर ती कागदपत्रे तपासणे, त्याचे पूर्ण अवलोकन करणे. प्रमाणनाचा हेतू केवळ फक्त हाच असतो की व्यवहारांची अंकगणितीय परिशुद्धता तपासणे, एवढाच असत नाही, तर प्रमाणनामधून व्यवहारातील ज्या लबाड्या आहेत, अफरातफरी शोधणे असा देखील असतो. तर अशा अफरातफरी, लबाड्या शोधणे हे अंकेक्षकाचे मूल तत्व समजले जाते. म्हणजेच काय, तर अंकेक्षकावर अंकेक्षण क्रियेच्या माध्यमातून ज्या विविध जबाबदाऱ्या येतात त्यापैकी चुका आल्या, त्यानंतर एरर्स, फ्रॉड, तर हे शोधणे अत्यंत महत्त्वाची जबाबदारी मानली जाते. तर ही जबाबदारी प्रमाणकाच्या काळजीपूर्वक क्रियेमधूनच त्याला निभवता येते. तर त्याचप्रमाणे ऑब्जेक्टिव्ह ऑफ व्हाउचिंगचे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत. तर फॉलोइंग आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ व्हाउचिंग. तर फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे पहा, टू डिटेक्ट एरर्स अँड फ्रॉड्स. तर मी आता पूर्ण एरर्स तुम्हाला पूर्ण वाचून सांगणार नाही, जेणेकरून खूप उशीर होईल, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. तुम्हाला फक्त नोट्स पाहिजे आहे तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. तर फर्स्ट काय आहे, चुका आणि फसवणूक शोधणे. तर पहा, जे काही, तर इथे पहा, ऑल ट्रान्झॅक्शन आर टू supported by evidence. Each document should be provided by authorized authority. With the help of vouching can be detected errors and fraud by verifying each transaction. Planned fraud can be detected through vouching. तर जे काही ऑल ट्रान्झॅक्शन आहेत तर प्रत्येक डॉक्युमेंटमधील पूर्ण ऑथराइज्ड केलं जातं. व्हाउचिंगच्या मदतीने फ्रॉड्स, एरर्स हे शोधून निघतात व्हेरीफाय केल्यानंतर. तर हेच तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. जे काही व्यवहार नोंदवलेले आहेत त्या व्यक्तीनेच पार पाडले आहेत याची खात्री करून घेणे हा सुद्धा याचा उद्देश असतो.
म्हणजेच कसं पहा, अंकेक्षण प्रमाणात कागदपत्राची पडताळणी करावी लागते. व्यवसायाचे स्वरूप भागीदारीचे असेल तर भागीदाराच्या करारपत्रात हे खुलासे त्याने शोधावेत. थोडक्यात व्यवहारांची अधिकृतता तपासणे हे प्रमाणकाचे मुख्य उद्देश आहे. ते चुका आणि फसवणूक शोधणे, तर हे एक तुमचं पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे टू नोन द ट्रूथ ऑफ अकाउंट, म्हणजेच रेकॉर्ड न केलेले व्यवहार शोधणे. तर रेकॉर्ड न केलेले व्यवहार, तर कोणकोणते व्यवहार रेकॉर्ड केलेले नाहीत तर ते तुम्हाला शोधणे गरजेचे असते. म्हणजेच काय, जे व्यवसायात घडलेले सर्व आर्थिक व्यवहार आहेत तर त्याच्या संबंधित जे काही व्यवहार झालेले आहेत, तर जर ते व्यवहार रेकॉर्ड केलेले नसेल तर त्याची पूर्ण अचूकता हे रेकॉर्ड केलेले व्यवहार शोधण्यासाठी या व्हाउचिंगचा उपयोग होतो. तर हे एक सेकंड ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर थर्ड ऑब्जेक्टिव्ह काय आहे, टू फाइंड द अनरेकॉर्डेड ट्रान्झॅक्शन. तर हे झालं रेकॉर्ड न केलेले व्यवहार, ठीक आहे. त्यानंतर ट्रूथ अकाउंट म्हणजेच काय, तर इथे तुम्हाला सांगितले खात्याचे सत्य जाणून घेणे. म्हणजेच ज्या काही खाते आहेत तर त्या खात्यामध्ये कुठल्या चुका आहेत, किती आपल्याला बिझनेसमध्ये लागलेले जे काही मशिनरी असतील त्याच्या पावत्या ज्या आहेत त्याच्यावर त्याच्या किमती किती टाकलेल्या आहेत, तर हे सगळं तुम्हाला खात्यांचे सत्य जाणून घेण्यासाठी हे व्हाउचिंगचा उपयोग होतो. तर हे एक तुमचं व्हाउचिंगचा उद्देश आहे. त्यानंतर चौथं आहे पहा, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या याचा अगोदर. त्यानंतर चौथं आहे टू नो दॅट ऑल द ट्रान्झॅक्शन आर ऑथोराइज्ड. तर पहा, सर्व जे ट्रान्झॅक्शन आहेत तर सर्व ट्रान्झॅक्शनचे खात्याचे सत्य जाणून घेणे, व्यवहारांची अधिकृतता तपासणे. म्हणजेच काय पहा, लेखापुस्तकामध्ये नोंदवलेले व्यवहार अधिकृत व्यक्तीने पार पाडले आहेत की नाही याची खात्री घेणे. त्याचबरोबर व्यवसायात नेमकं कोणत्या पदधारक व्यक्तीने याचा खुलासा कंपनीच्या नियमावलीत, अंतर्नियमावलीत आणि संचालक मंडळाने वेळोवेळी घेतलेल्या ठरावाच्या मसुद्यात सापडतो. तर हे तुम्हाला टू नोन दॅट ऑल ट्रान्झॅक्शन आर ऑथोराइज्ड यामध्ये लिहायचं आहे. तरी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. काही समजलं नसेल तर कमेंट करून विचारू शकतात. त्यानंतर फिफ्थ आहे टू नो दॅट ओनली द बिझनेस ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डर. तर जे काही व्यवसायासाठी केलेली खरेदी असेल किंवा जे काही तुमचा बिझनेससाठी लागणारा खर्च असेल, तर जे काही ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड केलेले आहेत तर ते रेकॉर्डर व्हाउचिंगच्या मदतीने आपण पाहू शकतो आणि त्यातील ज्या काही चुका लपाड्या आहेत तर ते शोधून काढू शकतो. म्हणजेच कसे पहा, व्यवसायात घडलेले सर्व आर्थिक व्यवहार व्यवसायाशी संबंधित आहेत, व्यवसायाच्या सर्व संबंधिताच्या हिताचे रक्षण करणारे आहेत. जसे की घडलेले सर्व नोंदवलेले आहेत, म्हणजे जसे घडले तसे नोंदवले, म्हणजेच प्रमाणात पाहिले जाते. कारण लेखापुस्तकातील नोंदी प्रमाणकाच्या आधारावर केल्या जातात. म्हणून व्यवसायाशी संबंधित घडलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांची लेखापुस्तकातील अचूकता प्रमाणकावरून प्रमाणात पाहिली जाते. त्यानंतर 6 आहे प्रॉपर एव्हिडन्स. तर प्रॉपर एव्हिडन्समध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे पहा, तर प्रॉपर एव्हिडन्स म्हणजेच काय, तर योग्य पुरावा. तर काय सांगितलं आहे, द पर्पज व्हाउचिंग इज टू नोट द प्रॉपर एव्हिडन्स इज अवेलेबल फॉर एव्हरी एंट्री, द सिग्नेचर, इंटायटल्स अँड रबर स्टॅम्प आर एव्हिडन्स दॅट डॉक्युमेंट हॅज बीन ऑथोराइज्ड अँड चेक्ड. तर योग्य पुरावा याने तपासलेले पाहिजेत. म्हणजे जे काही पुरावे आहेत, जे काही घडलेल्या नोंदी आहेत तर त्या सर्व नोंद्यांचा लेखापुस्तकात समाविष्ट केला गेला आहे की नाही याची तपासणी करून घेणे. ज्या काही नोंदी मालकाला खरोखर मोबदला मिळाला अथवा नाही याची सुद्धा नोंदी घेणे. तर हे झालं तुमचा प्रॉपर एव्हिडन्स. म्हणजेच प्रॉपर एव्हिडन्स म्हणजे काय, योग्य पुरावा त्यांना जोडलेला आहे की नाही, हे खरं आहे की नाही हे तुम्हाला समजलं पाहिजे. जर व्यवसायात अंतर्गत तपासणी असेल तर प्रत्येक प्रमाणक हे अंतर्गत तपासणी प्रक्रियेतून आलेले असावेत आणि त्याच्या आधारावरच व्यवहारांची नोंद ही झालेली असावी. म्हणजेच प्रमाणकांची वैधता ही तपासली जाते आणि प्रमाणक अंतर्गत नियंत्रण पद्धतीच्या प्रत्येक टप्प्यातून आलेले आहे हे त्याच्या परीक्षणावरून पाहिले जाते.
म्हणजेच प्रमाणकाची अधिकृतता तपासणे हा सुद्धा प्रमाणन क्रियेचा हेतू अथवा उद्देश असतो. तसेच प्रॉपर एव्हिडन्स हा सुद्धा एक व्हाउचिंगचा उद्देश आहे. त्यानंतर 7 आहे प्रॉपर ॲथॉरिटी. प्रॉपर ॲथॉरिटी म्हणजेच काय, तर योग्य प्राधिकरण. तर योग्य प्राधिकरणामध्ये आपण काय सांगू शकतो, तर पहा, द पर्पज ऑफ व्हाउचिंग is to note that there is proper authority behind every transaction. In the absence of any signature of a manager, the transactions are not acceptable at all. तर ही प्रॉपर ॲथॉरिटी झाली. त्यानंतर 8वा आहे राईट पिरियड. तर राईट पिरियड म्हणजेच काय, तर योग्य रक्कम. तर योग्य रक्कम यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, द पर्पज ऑफ व्हाउचिंग इज टू चेक दॅट डेट ऑफ द व्हाउचर रिलेटेड टू अकाउंटिंग पिरियड. द ॲडजस्टमेंट इन द बुक्स आर मेड ऑन द बेसिस ऑफ करंट इयर रेकॉर्डेड ऑफ ट्रान्झॅक्शन. जे काही नोंदवलेले ट्रान्झॅक्शन आहे तर ते योग्य डेटने, म्हणजे ज्या काही आर्थिक वर्ष आहे 1 एप्रिल ते 31 मार्च, त्या आर्थिक वर्षात व्यवहार नोंदवलेले आहेत त्याची लेखापुस्तकात नोंदवलेल्या ज्या काही सर्व व्यवहारांची सत्यता आहे ती पडताळून पाहणे आणि व्यवहारांच्या अधिकृततेबद्दलची खात्री करून घेणे. तर ते झालं तुमचं भांडवली म्हणजेच योग्य रक्कम. त्यानंतर करेक्ट अमाऊंट. करेक्ट अमाऊंट म्हणजेच योग्य रक्कम. तर योग्य रक्कम यामध्ये पहा, द पर्पज ऑफ व्हाउचिंग इज टू चेक दॅट करेक्ट अमाऊंट हॅव बीन रेकॉर्डेड इन द एंट्री. द व्हाउचिंग इज युजफुल टू रेकॉर्ड ओनली करेक्ट अमाऊंट्स इन द बुक्स ऑफ अकाउंट. करेक्ट अमाऊंट म्हणजेच योग्य रक्कम आपण टाकलेली आहे, म्हणजेच जे काही व्यवसाय करणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीने त्यांच्या अंतर्गत खातेपुस्तक जो दररोजच्या नोंदी दररोज बुक्स ऑफ अकाउंटमध्ये करत असतो, तर त्याने त्याच्या मशिनरीचा खर्च किती दाखवलेला आहे, अमाऊंट करेक्ट टाकलेली आहे का नाही, किंवा लबाड्या कुठे झालेल्या आहेत, चुका कुठे झालेल्या आहेत, तर ते योग्य तुम्हाला शोधून मिळेल. तर करेक्ट अमाऊंट हे सुद्धा एक ऑब्जेक्टिव्ह आहे प्रमाणकाचे. त्यानंतर 10वा आहे कॅपिटल अँड रेव्हेन्यू ॲनालिसिस. भांडवली आणि आगामी खर्च. तर पहा, भांडवली आणि आगामी खर्च यामध्ये काय सांगितलेलं आहे, द पर्पज ऑफ व्हाउचिंग इज टू एक्झामाइन द ॲनालिसिस ऑफ ट्रान्झॅक्शन इन टू कॅपिटल अँड रेव्हेन्यू. द एक्सपेन्सेस रिलेटिंग टू 1 year इज ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू, अदरवाईज इट्स इज कॉल्ड कॅपिटल. तर पहा, कॅपिटल अँड रेव्हेन्यू ॲनालिसिस, भांडवली आणि आगामी खर्च हे तुमचे ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर 11वा आहे परचेस ऑफ बिझनेस. तर परचेस ऑफ बिझनेस व्यवसायासाठी केलेला खर्च, म्हणजे व्यवसायासाठी केलेली खरेदी. तर व्यवसायासाठी केलेली खरेदी यामध्ये काय आहे, द पर्पज ऑफ व्हाउचिंग इज टू चेक दॅट परचेस रिलेटेड टू द नेचर ऑफ बिझनेस. द प्रायव्हेट परचेस कॅन नॉट बी रेकॉर्डेड ॲज अ बिझनेस ड्यू टू व्हाउचिंग. तर जे काही व्यवहार आहेत तर ते व्यवहार प्रमाणकामध्ये आदेश, आता जी काही खरेदी आहे, ठीक आहे, तर खरेदी ते आदेश, प्रतिलिपी, बीजक आगत, वस्तू पुस्तक, खरेदी पुस्तक, वस्तू मागणीपत्र, संबंधित व्यवहार, तर हे खरेदीमध्ये तुम्ही घेतलेले आहेत की नाही. तर परचेस ऑफ बिझनेस म्हणजेच व्यवसायासाठी केलेला जो काही खर्च आहे तर तो योग्य चेक करणे. त्यानंतर 12th आहे अर्थमॅटिकल ॲक्युरन्सी. अर्थमॅटिकल अक्युरन्सी म्हणजे अंकगणितीय अचूकता. अंकगणितीय अचूकता यामध्ये अंकगणितीय अचूकता म्हणजे जिथे की 50,000 टाकायचे होते तिथे चुकून 5,000 झाले, किंवा 5,000च्या जागी 50,000 झाले. तर अशा पद्धतीच्या ज्या अंकगणितीय चुका आहेत तर त्यावर सुद्धा अर्थमॅटिकल ॲक्युरन्सी म्हणजे अंकगणितीय अचूकता ही योग्य असली पाहिजे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक नसली पाहिजे, एकदम ती अचूकपणे लिहिलेली गेली पाहिजे. त्यामध्ये कुठलीही अचूकता झाल्यानंतर त्याचा चुका पुढे दिसून येतात, त्यामुळे त्यामध्ये कुठलीही चूक असू नये असे योग्य अंकगणितीय अचूकता असाव्यात.
त्यानंतर 15वा आहे, इथे सांगितलेलं आहे, द पर्पज ऑफ व्हाउचिंग इज टू सी अर्थमॅटिकल ॲक्युरसी ऑफ बुक्स ऑफ अकाउंट. द ऑडिटर ऑर कन्फर्म दॅट रिलेटेड विथ द बिझनेस कन्सर्न. द व्हाउचर मस्ट टू बी द नेम ऑफ द बिझनेस. द ऑडिटर should be not accept to voucher the personal name. There is not a chance that an office of the company has purchased any items in his personal capacity. तर आपण ऑब्जेक्टिव्ह जे पाहिलेले आहेत त्यामध्ये ज्या काही नोंदी होतात व्यवहारामध्ये, त्या व्यवहारातून व्यवसायाला अथवा मालकाला खरोखर मोबदला मिळाला अथवा हे नाही, तर हे तपासले जाते. पुस्तकांची अंकगणितीय नोंदणी म्हणजे जे काही शुद्धता आहे तर ती तपासली जाते. योग्य पद्धतीने पडताळणी केली जाते. जे काही व्यापाराशी संबंधित असलेले रोख पुस्तकातील नोंदवलेले सर्व देणी-घेणी अधिकृत आहेत, वास्तविक आहेत किंवा नाहीत याची योग्य अधिकाऱ्याच्या आदेशानुसार घडलेली आहेत याची खात्री करून घेणे हा याचा उद्देश असतो. तर आज आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ व्हाउचिंग एकूण 12 बघितलेले आहेत. तर यात काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकतात. तर पहा, एक अर्थमॅटिकल ॲक्युरन्सी, परचेस ऑफ बिझनेस, त्याचबरोबर करेक्ट अमाऊंट, कॅपिटल अँड रेव्हेन्यू ॲनालिसिस, त्यानंतर राईट पिरियड, प्रॉपर ॲथॉरिटी, प्रॉपर एव्हिडन्स, टू नो दॅट ओनली द बिझनेस ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड, व्यवहारांची अधिकृत तपासणी, रेकॉर्ड न केलेले व्यवहार शोधणे, टू नो दॅट ऑल द ट्रान्झॅक्शन आर ऑथराइज, टू फाइंड द अनरेकॉर्डेड ट्रान्झॅक्शन, त्याचबरोबर